आज मी रात्री व्हिडिओ शूट करते. दिवसभर एक मिनी ब्लॉग फक्त शूट केला होता. म्हटलं आजचा आणि उद्याचा म्हणून एक मोठा व्हिडिओ तयार करते म्हणून मी आत्ता करते. इथं ग्रेशू अभ्यास करत बसली होती. आता खाली गेली ती खेळायला. तिचं मध्ये-मध्ये असं चालू असतं कंटाळा आला की. आणि इथे भोपळ्याची भाजी मम्मी गावावरून घेऊन आलेली. भोपळ्याची भाजी आणि हे औषधासाठी हळदीची पानं लागतात. तर आमच्या घराच्या पाठीमागे जशी झाडं आहेत, तर मम्मी तिकडचंच घेऊन आलेली. ही सुद्धा आमच्या परड्यामधलीच भाजी आहे. घराच्या पाठीमागचीच. तर ही मम्मी घेऊन आली आणि निवडूनसुद्धा देऊन गेली मम्मी. पूर्ण भाजी निवडलेली आहे. खूप सारी आहे आणि शेपूची भाजी मला निवडायची जी फ्रिजमध्ये आहे. तर ही पानं मी आता 25 पानं मला लागतात. तर तेवढी मी कट करून घेणार आणि मग ती स्वच्छ धुवून फ्रिजमध्ये ठेवून देणार. किंवा आज जरी नाही धुतलं तरी आज कट करून घेतलं तरी उद्या मी धुवेन. बघू कसं पॉसिबल होते तुम्हाला तिथून थोडक्यात दाखवते. तर ही थोडीफार तयारी तर करायचीच आहे. पण आता ही भाजी मी चिरून ठेवणार आणि शेपूची भाजी पण निवडून ती चिरून ठेवून देते. म्हणजे सकाळी मला इझी पडेल. नमस्कार, मी मनश्री. मनश्रीच लाईफमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तर आत्ता 8:45 झालेत आणि माझं सगळं आवरून झालं आहे. मस्त अशी साडी घातलेली आहे, सिंपल आहे. आज आहे गौरी पूजन. तर आज ग्रेशूला मला रेडी करायचं आहे, कारण ग्रेशूच्या डोक्यावरूनच गौरी आणतो आम्ही. तर आज तिची सुट्टी आहे, ते खूप बरं झालं. नाही तर स्कूल असतं तर स्पेशली सुट्टी काढून हे सगळं करता आलं नसतं. तर आज संडे आहे आणि सुट्टी आहे, त्याच्यामुळे खूप बरं पडलं ते. तर आता अंघोळी वगैरे झाली ग्रेशूची. ती जस्ट आता नाश्ता करते. तिचा नाश्ता आवरला की मी तिला रेडी करायला घेते आणि तिचा लूक तुमच्यासोबत पण शेअर करते. तर गौरीची तयारी थोडीफार झालेली आहे, थोडीफार करायची आहे. खाली काही थोडं सामान आहे. इथं मी तांब्या असा सजवलेला आहे, हळदी कुंकूची बोटं करून स्वस्तिक वगैरे असं काढलेलं आहे. कितपत दिसतंय माहिती नाही. आणि इथं हार बनवला याला मी. तर आता याच्यावर हळदीची जी पानं असतात ती अशा पद्धतीची छोटी छोटी पानं लागतात. तर 5 हळदीची पानं लागतात, काकडी, साखर, बरंच सामान लागतं अजून. मी थोडक्यात तुमच्यासोबत नंतर ते ताट शेअर करेनच. तर चला, मी पहिला ग्रेशूला तयार करून घेते आणि मग व्हिडिओ कंटिन्यू करते. इथं मी ग्रेशूचं आवरायला घेतलं आहे आणि खूप छान आज ती आवरून घेते सगळं. नाहीतर नेहमी काय होतं, खेळत असते किंवा मग चिडचिड करत असते. पण ह्यावेळेला असं काहीही केलं नाही आहे तिनं. खूप छान पद्धतीनं सगळं आवरून घेतलं. मुळात तिलाच मेकअप करायला खूप आवडतो. मला फारशी मेकअपची आवड नाही आहे, पण माझ्या पिल्लूला आहे. तर छान वाटलं आणि खूप लवकर रेडी झाली ती आज. तिला बांगड्या सुद्धा घातल्या मी आणि ह्या सगळ्या गोष्टींना फक्त थोड्या वेळासाठी ठेवते. म्हणजे बांगड्या ती रेग्युलर घालत नाही, लगेच रेडी काढून करते. ठेवते. असा छानसा अंबाडा लावलेला आहे आता आणि असा गजरा लावलाय आणि ही साडी तिची लहानपणीची साडी आहे. तर थोडीशी शॉर्ट व्हायला लागले तिला, पण आत्ताचं काम चालून झाल्यासारखं आहे म्हणून तिला मी घातलंय. तर आता मी तिला पूर्ण रेडी करते आणि मग तुमच्यासोबत हा लूक शेअर करते. रेशूचा फायनल लूक. तिच्या पायात पैंजण पण घातलेले आहेत. स्कूलमध्ये चालत नाहीत म्हणून काढून ठेवले होते. मी रेशूला खाली रेडी करून पाठवलेलं आहे. बाकीचं सगळं माझं आवरलं आहे. हळदीची पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत मी. तांब्या तर मगाशी तुम्हाला दाखवला मी रेडी केलेला आहे. आमच्याकडे असं मूर्ती स्वरूपात नाही करत गौराई. अशा तांब्यामध्ये भरून आणल्या जातात. त्या मी तुम्हाला थोडक्यात शेअर करेनच तुमच्यासोबत. आता झाले तर 9:30ला 5 मिनिटं कमी आहेत आणि लवकर आवरायचं, कारण त्यांना कामाला पण जायचं आहे. स्वयंपाकाचं अजून काहीही झालेलं नाही आहे, फक्त चहा झाला आहे आमचा. आणि ग्रेशूला मी नाश्त्यामध्ये चोकोज दिले होते, पण नंतर तिला परत मी नाश्ता देणार आहे दुसरा. तर तोपर्यंत म्हटलं तिला ते खाऊ द्यात. आता बरेच दिवस तिला मी दिलं नव्हतं, वातावरणामुळे दूध तिला बाधतं त्याच्यासाठी. पण ठीक आहे, आता मी खाली जाते आणि जी बाकीची थोडीफार तयारी तीसुद्धा तुम्हाला दाखवते. तर अशा पद्धतीने आमच्याकडे गौरीची तयारी असते. तांब्या सजवलेला मी तुम्हाला अगोदर दाखवलेला आहे. हळदीची पानं धुवून ठेवलेली आहेत. इथं 2 पानविडे आहेत. एक पानविडा विहिरीला ठेवायला आणि एक 2 पानं तांब्यामध्ये घालावी लागतात आणि सुपारी त्याच्यामध्ये घालायची असते. साखर, काकडी, त्याच्यानंतर चिरमुऱ्या आणि केळी. तर असं असतं. तर बाकीचे पुढचं सगळं मी तुम्हाला तिथे दाखवते थोडक्यात. म्हणजे जिथं आम्ही विहिरीवर भरायला जातो, जास्त लांब जात नाही, आमच्या घरासमोरच जातो आम्ही. आणि 5 खडे पण त्याच्यामध्ये घातले जातात. तांदूळ असतात. तर हे सगळं असतं. पंचपाळ आलं, हळदी कुंकू आलं. तर पहिला विहिरीचं पाणी ते दोरी लावून ओढून काढावं लागतं कळशीमधून. तर ते काही ते शूट घेत बसली नाही मी. मला ह्याची सवय नाही आहे, पण थोडंसं अगदी एक तांब्याभर पाणी निघेल एवढं मी काढलं. त्याच्यानंतर विहिरीची पूजा केली आणि मग अशी गवर भरली. तांब्यामध्ये पाणी घातलं, त्याच्यामध्ये सुपारी, 1 रुपयाचं नाणं आणि तांदूळ थोडे घालून थोडं एक फूल घातलं आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये गवर वगैरे भरली आणि मग इथे अशी विहिरीची पूजा केली जाते. म्हणजे हळदी कुंकू पहिला मी लावून घेतलं होतं. त्याच्यानंतर इथे केळी आणि काकडी पहिलं ठेवलं जातं आणि त्याच्यावर साखर घातली जाते आणि मग चिरमुऱ्या घातल्या जातात. पानविडा ठेवला जातो. तर अशा पद्धतीने विहिरीची पूजा होते. त्याच्यानंतर इथं कापूर आणि अगरबत्ती दाखवून पूजा केली जाते. थोडंफार शूट घेतलं आहे, थोडंफार मिस झालं इथलं पण, कारण हे शूट घेत होते त्याच्यामुळे थोडंफार राहिलं ते घ्यायचं.
पण काही हरकत नाही, जेवढं दाखवता येईल, जेवढ्या आमच्याकडे ज्या पद्धती आहेत त्या तुम्हाला दाखवल्या. तर बऱ्याच ठिकाणी खूप वेगवेगळ्या पद्धती असतात. तुम्हाला ही पद्धत थोडीशी वेगळी वाटू शकते, पण आमच्याकडे असंच भरलं जातं. त्याच्यानंतर पूजा वगैरे केली मी. नंतर ग्रेशूच्या डोक्यावर गौराई दिली. तर आता ग्रेशू माझी घेऊन जाणार घरापर्यंत. तर तिला हे तांब्या तिला झेपत नाही. ती अशी हलवते आणि त्याच्यामधलं पाणी पडत राहतं, म्हणून मग मला पकडावं लागतं. अजून 1-2 वर्षानंतर ती स्वतः पकडून ह्या सगळ्या गोष्टी करेल. माहिती आहे मला, पण हीच मजा असते खरी तर. कारण लहानपणी मुलींना छान तयार करायचं आणि मग गौरी घरी घेऊन यायचं, ह्या सगळ्या गोष्टी खूप भारी वाटतात. आणि आज ग्रेशूची सुट्टी होती, त्याच्यामुळे खूप छान वाटलं. आणि पाऊस नुकताच पडून गेला होता, सगळीकडे पाणी साचले, तुम्हाला दिसत असेल. तर इथे अगदी घराच्या समोरच विहीर आहे. आमचीसुद्धा विहीर आहे, पण आमच्या विहिरीवर आम्ही नाही भरत गौरी. आम्ही समोरच्या विहिरीवर जातो, तर तिथून भरून घेऊन आली. मग सासूबाईंनी आल्यानंतर पायावर पाणी घातलं. त्याच्यानंतर मग ग्रेशूला म्हटलं, थोडा वेळ बाळा धरून थांब, मी आरती करते. तर तिनं तेवढं मॅनेज केलं. सारखं हलत होती ती तांब्या घेऊन, पण थोडा वेळ तिनं मॅनेज केलं. आणि मग मी तिची आरती वगैरे केली, जे तुम्ही पुढे बघालच. तर खूप छान वाटतं. आणि हे सगळं मला ना ग्रेशूचे पप्पा असतानाच करायचं होतं, कारण शूट घ्यायला कोणीच नसतं. मग सासूबाई पण बाकीच्या सगळ्या तयारीत असतात, आणि मग त्यांना कसं शूट घ्या म्हणणार, त्यासाठी मग आणि स्टँड लावत बसायला एवढा टाईम नसतो. तर त्यामुळे म्हटलं हे असतानाच आपण पहिला गौरी आणूया आणि त्याच्यानंतरच आरती करूया, म्हणून सकाळी लवकर उठूनच सगळं आवरून घेतलं होतं. आणि छान अशी गौरी भरून पण झाली. ग्रेशूच्या डोक्यावरून आणली. छान असा व्हिडिओ काढला तिचा, जो मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेला आहे, ग्रेशूचा गौरी आणतानाचा पण. तर त्याच्यानंतर मग ग्रेशूला आतमध्ये घेतलं. एक मुलगी असावी, तिची हौस-मौज करता येते. मला खरंच मनापासून इच्छा होती की मला पहिली मुलगीच व्हावी, आणि ग्रेशू झाली. इतका आनंद झाला होता आमच्या घरच्यांना सगळ्यांना. आणि आज तिला तयार करताना किंवा छोट्या-छोट्या गोष्टी बघते ना आज करायला, तर ते खूप भारी वाटलं. गौरीला घरी आणलं, त्याच्यानंतर मग आरती वगैरे झाली, पण त्याच्या अगोदर हे सगळं करून घेतलं. मंगळसूत्र घातलं. गौरीला घरी आणूनच मंगळसूत्र घालतो आम्ही. विहिरीवर घेऊन जात नाही मंगळसूत्र वगैरे, तर ते इथं शूट घ्यायला माझ्याकडनं राहून गेलं. आणि मग फुलं वगैरे वाहून त्याच्यानंतर मग आरतीला आम्ही सुरुवात केली. आता मी मोदक बनवते. माझं भात, वरण आणि भाजी झालेली आहे बनवून. भाकरी करायची आहेत आणि मोदक बनवायचे. तर उकडीचे मोदक बनवणार आहे, थोड्याशाच प्रमाणामध्ये बनवणार आहे. तर आता मी बनवायला घेतले आणि आता वाजलेत 12, बरोबर 12 वाजलेत. आणि आता एक अर्ध्या तासामध्ये मोदक होतील. आणि मग भाकरी काही जास्त करायच्या नाही आहेत, 2च भाकरी करायच्या नाही. ग्रेशूचे पप्पा जेवायला येत नाहीत घरी, ते बाहेर जाणार आहेत जेवायला, त्याच्यामुळे. तर आमच्या दोघींपुरतंच भाकरी करायचं. तर तेच नैवेद्याला दाखवेन मी गौरीला, आणि त्याच भाकरी आम्ही दोघी खाऊ. तर असं आहे. तर चला मी हे पटकन बनवून घेते. आणि घरात मी जे तूप बनवलं होतं ना, ते तूप संपलं, कारण आता रोज काहीतरी गोड चालू आहे घरात बनवायला. तर त्यासाठी तूप संपलं, म्हणून ही छोटीशी डबी घेऊन आलो आहे मार्केटमधून. छोटी आणली कारण परत घरात निघतं, मग दुधाची साय जमा होत असते, तर परत निघत असतं ते, म्हणून. तर चला हे मी बनवून घेते आणि मग व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते. तर मोदक बनवून झालेले आहेत. हा लास्ट मोदक मी बनवते. बरोबर 11 मोदक झाले. सारण कमी होतं ह्या वेळेला, आणि त्याच्यामुळे मला डाऊट होता की 11 पण मोदक बनतील की नाही म्हणून. पण 11 मोदक, बरोबर 11 मोदक झाले. आणि लास्टचा एकदम छोटूसा झाला आहे, पण झाले 11 मोदक. आता मी पाणी ठेवलं एका साईडला, फक्त मला आता भाकरी करायच्या आहेत. हे बघा, बरोबर 11 मोदक झालेले आहेत. पहिला खूप मोठा झाला आणि लास्टचा खूप छोटा झाला, पण 11 बरोबर मोदक झालेले आहेत. गरम करायला ठेवलं आहे, तर त्याच्यामध्ये ठेवून देते आणि याला झाकण लावून देते. तर हा आहे गौरीचा नैवेद्य, हा आहे पडलीतला नैवेद्य, आणि हा आहे गणपतीचा नैवेद्य. तर मी पटकन आता ठेवून येते. तर आत्ता घरातली सगळी कामं आवरली, सगळं झालं आहे आवरून. आता फक्त जेवण बाकी आहे आमचं. आणि कपडे मला वॉश करायचे आहेत, म्हणजे मशीनला लावायचे मी लावलेले आहेत, पण जे हाताने वॉश करायचे असतात. ग्रेशूचा स्कूल ड्रेस असेल, तो व्हाईट आहे, तो मशीनला क्लीन होत नाही व्यवस्थित, म्हणजे मला आवडत नाही स्पेशली. तर असे काही जे मी बाजूला ठेवते, जे हाताने वॉश करायचे आहेत, फक्त ते कपडे मला धुवायचे आहेत. आणि आता 2:30 वाजला आहे, अजून आमचं जेवण नाही आहे. तर आता जस्ट आम्ही जेवण करायला घेतो, मी आणि ग्रेशू. मोदक खूप छान झालेत, पण ते सारण थोडंच होतं, त्यामुळे खूप कमी क्वांटिटीमध्ये मी बनवलं. ठीक आहे, चालायचंच. तर आता नैवेद्याची ताटंसुद्धा वरती आलेली आहेत. तर आम्ही जेवण करून घेतो आणि संध्याकाळचा व्हिडिओ तुमच्यासोबत थोडक्यात शेअर करते. जेवण वगैरे झाली, थोडा वेळ रेस्ट घेतला
आणि मग आम्ही आमच्या गल्लीमध्येच जे सार्वजनिक गणपती आहे तिथं संगीत खुर्ची होतं लहान मुलांचं 1ली ते 5वी आणि त्याच्यानंतर पुढच्या मुलांचं. तर ग्रेशूला घेऊन मी तिथं गेली होती. तिनं पार्टिसिपेट केलेलं आहे आणि हा आमच्या गल्लीतला गणपती आहे आणि खूप छान खूप मुलांनी भाग घेतला होता याच्यामध्ये. आणि आत्ता जो तुम्ही दगड बघितला ना तो अयोध्यावरून आणलेला आहे राम सेतूचा. तर तोही तिथंही आम्ही दर्शन घेतलं आणि मग त्याच्यानंतर संगीत खुर्ची मुलं खेळत होती तर तेही थोडा वेळ बघितलं. इथं ग्रेशू पण खेळते, तिच्या फ्रेंड्स पण आहेत इथे. 4-5 राऊंड ती खेळली त्याच्यानंतर आऊट झाली. हा ब्ल्यू ड्रेस जो घातला आहे ती ग्रेशू आहे आणि खूप एन्जॉय करत खेळली ती. आणि नंतर बघता बघता गर्दी खूप वाढली. ग्रेशू जेव्हा आऊट झाली त्याच्यानंतर थोडा वेळ मी थांबली इथं आणि मग त्याच्यानंतर घरी आलो. कारण घरी आल्यानंतर स्वयंपाक करायचा होता मला. भात वगैरे झाला होता, फक्त मला भाकरी करायच्या होत्या. तर म्हटलं जाऊन येते, घरी जाते आणि ग्रेशूला चल बोलल्यावर ती बोलली मी थांबते इथे. मग त्याच्यामुळे मग माझ्या मैत्रिणी पण आल्या होत्या सोबत. तर आम्ही सगळी घरी आलो. नंतर थोड्या वेळाने ग्रेशू घरी आली. घरी आल्यानंतर तिच्या स्कूलमध्ये टीचर्स डे निमित्त कार्ड बनवून पाठवायचं होतं. तर हे काम चालू होतं आणि आता 12 वाजले तुम्ही बघू शकता आणि इथे तिचा पप्पा आणि ती बनवत आहेत. अजिबात माझ्यामध्ये तर हे नव्हतं, बनवायची ताकदच नव्हती कारण खूप हेक्टिक जाते सध्या त्याच्यामुळे. आणि हा असा पसारा पडला आहे घरात जो मला आवरायचा आहे आता. तर किचनवरचं मी सगळं आवरून घेतलं आणि पाणी गरम करायला ठेवलं आहे प्यायला. तर आता ह्यांचं बघू कधी आवरतं आहे दोघांचं. ह्यांना मी बोलते की लवकर करा, खूप वेळ झाला, सकाळी परत लवकर उठायचं असतं. मॅडम काय आमच्या ऐकायला तयार नाहीत. मला पहिला कंप्लीट करून द्या मगच झोपायचं. हे जॉबवरून आले, फ्रेश होऊन जेवण वगैरे केलं आणि त्याच्यानंतर हे करत बसले हिचं. तर अजून एक फॉर्म पण तिचा भरायचा होता स्कूलचा, तर तोही त्यांनी भरला. मला तोही भरायला टाईम भेटला नाही आज. तर बघू शकता सगळं आवरलं आहे मी किचनवरचं. छान होता दिवस, पण थोडा हेक्टिक पण होता आजचा दिवस. अजून लिहिला नाही तुम्ही ते? तुम्हाला पाठवलं आहे की ते मी इन्स्टाला? असं खूप कमीदा होतं की मी पूर्ण दिवस साडी वेअर करते. तो दिवस आजचा आहे. तर आत्ता बरोबर 12 वाजलेत. म्हणजे घरातली सगळी कामं झालेली आहेत. आता ह्या दोघांचं चालू आहे, तिच्या स्कूलचं थोडंसं काम आहे. टीचर्स डेबद्दल कार्ड बनवून पाठवायचं आहे तर ते करायलेत. 12 वाजले जसं मी तुम्हाला दाखवलं. तर आजचा दिवस थोडा हेक्टिक होता पण छान पण गेला. ग्रेशूचं छान शूट पण झालं. सकाळी लवकर पूजा झाली, नैवेद्य झाला. तर आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. परत भेटू एक छानसा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय बाय.